जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची निरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीत विधानसभेतील पराभवाबद्दल कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आहेत। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देखील देण्यात आले। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची गर्दी पाहायला मिळते। चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील यांच्यासह राहुल नार्वेकरही फडणवीसांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी आले होते। बीडच्या आष्टी मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेश धस यांना कॅबिनेट मंत्रीपद द्या अशा मागणीसाठी धनगर बांधवांनी संत बाळूमामांना साकडं घातलंय। बाळूमामांच्या पालखीचा अभिषेक घालून समर्थकांनी मंत्रिपदाची मागणी केली। बीडच्या माजलगाव शहरात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री हवेत अशा आशयाचे बॅनर लावलेत। पुण्याच्या मुळशीतील नागरिकांनी देवाला साकडं घातलंय। मुख्यमंत्रीपदी अजित पवारांची वर्णी लागावी यासाठी साकडं घालण्यात आलंय। अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मावळमधील तरुणांनी अनोखं साहस केलंय। अजितदादा सीएम व्हावेत आणि आमदार सुनील शेळकेंना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशा आशयाच्या 30 फुटी बॅनर 800 फूट उंच असलेल्या नागफणी कड्यावरून झळकल्या। अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या समर्थकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। आमचे पालक आमचे मंत्री अशा आशयाचे बॅनर्स राजकमल चौकात झळकले। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि मंत्री म्हणून भावना गवळी विराजमान व्हाव्यात यासाठी शिवसैनिकांनी देवाला साकडं घातलंय। शिवसैनिकांनी वाशिममधील ग्रामदैवत असलेल्या बालाजीच्या मंदिरात महापूजा केली। तानाजी सावंतांना जोवर मंत्रिपद मिळत नाही तोवर चप्पल घालणार नाही असा पवित्रा भूम तालुक्यातील वांगीगावच्या युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी घेतलाय। विकासाचा गाडा पुढे नेण्यासाठी सावंतांना मंत्रिपद द्या अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। मनसेचे ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राजीनामा मागे घेतलाय। निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जाधवांनी काल राजीनामा दिला होता। मात्र राज ठाकरेंनी त्यांना फोन करून त्यांचा राजीनामा अमान्य करत जबाबदारी पुन्हा स्वीकारण्याचे आदेश दिले। गृहमंत्री पदावरून काही पेच नाही, त्यावरून काही अडलं नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केलंय। गृह खातं जेवढं चांगलं तितकंच अडचणीचंही असल्याचं भुजबळ म्हणतायत। छगन भुजबळांना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळावं यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महादेवाच्या मंदिरात दुग्धाभिषेक केलाय। यावेळी त्यांनी भुजबळांच्या पालकमंत्रीपदासाठी साकडं घातलंय। सोमवारपासून ते 5 डिसेंबरपर्यंत माळशिरसमधील मार्कडवाडी गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। मार्कडवाडी गावकऱ्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेत उद्या बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं जाहीर केलंय। मात्र प्रशासनाने विरोध केल्याने गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मार्कडवाडीच्या मतदानाआधी राम सातपुतेंनी एक ऑडिओ क्लिप ट्विट केली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये उत्तम जानकरांचा कार्यकर्ता आणि मार्कडवाडीच्या नागरिकांमधलं संभाषण रेकॉर्ड करण्यात आलंय। उद्याच्या मतदानाने फायदा काही नाही, तोटाच होणार आहे असं जानकरांचा कार्यकर्ता म्हणतोय, तर तोट्यासाठी कशाला मतदान करायचा असा सवाल गावकरी विचारतोय। मनसेचे नेते अविनाश जाधवांवर 24 तासांनी पालघरच्या सातपाटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालघरमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांच्या बंधूंना मारहाण केल्याप्रकरणी अविनाश जाधवांसह 11 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली आहे। गेल्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित राहिलेल्यांना तातडीनं पीक विमा देण्याची मागणी केली आहे। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तालुकानिहाय बैठका घेणार आहे। पक्ष बांधणीसाठी सर्व तालुक्यांमध्ये मेळावे घेण्यात येणार आहे। या सरकारमध्ये प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावल्यात, त्यामुळे कोण मुख्यमंत्री होईल हे अजून सांगता येत नाही। युतीने लवकरच त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला पाहिजे असं विधान रोहिणी खडसेंनी केलं। एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजप सत्तेत बसणं कठीण होतं असं विधान बच्चू कडू यांनी केलंय। आता भाजप शिंदेंना विसरली आहे आणि त्यांच्या आकड्यांचं गणित हे दिसतंय अशी ही टीका बच्चू कडूंनी केली।
हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे नवनिर्वाचित शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी निकालाच्या 10व्या दिवशी विजयी मिरवणूक काढली आहे। यावेळी त्यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टीही करण्यात आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पालीमध्ये श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलंय। ठाकरे कुटुंबियांचं कुलदैवत असलेल्या कोंडेजोगाई देवीचंही दर्शन त्यांनी घेतलंय। यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलं। भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली आहे। ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्यावर 45 दिवसांपासून उपचार सुरू आहेत। दरम्यान त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी छगन भुजबळ यांनी नाशिकमधील रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली आहे। नाना पटोलेंना मला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा काही अधिकार नाही असं म्हणत काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळकेंनी नाना पटोलेंना डिवचलंय। तर पटोलेंनी समोरासमोर युक्तिवाद करावा हेच त्यांच्या नोटीसीला उत्तर असेल असं आव्हानही त्यांनी दिलंय। कुडाळ माळवण मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार वैभव नाईक कार्यकर्त्यांना संबोधित करताना भावूक झाले। मी आमदार म्हणून कधीच वागलो नाही। मी माझी आमदारकी तुमच्यासाठी वापरली। मी फेर मतमोजणीची मागणी करणार नाही। माझा पराभव मला मान्य आहे असं म्हणताना वैभव नाईक भावूक झाले। बुलढाण्यात शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली। निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी साथ दिली नसल्याचा आरोप संजय गायकवाड यांनी केला होता। दरम्यान कोणी काय केलं हे जनतेला माहीत आहे असं प्रत्युत्तर जाधव यांनी दिलंय। एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर विजय शिवतारेंची कार अडवण्यात आली आहे। विजय शिवतारेंना ओळखलं नसल्याचं त्यांनी पोलिसांना दम दिलाय। मवियाच्या शिष्टमंडळ उद्या निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे। विधानसभेतील निकालाबाबत विरोधकांनी आक्षेप घेतलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना 10 जानेवारीला कोर्टात राहण्याचे आदेश पुणे कोर्टाने दिले। स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आलंय। ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे। 3 ते 16 डिसेंबर दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवणार आहेत। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। काँग्रेस खासदार प्रियंका गांधींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे। तर वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधींनी विजय मिळवलाय।